अधिकारी श्री संजयजी जाधवकर, माननीय श्री सविता नागंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी, माननीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी संचलित मराठवाडा स्तरीय भव्य असे कृषी प्रदर्शन परभणीमध्ये आजपासून सुरू झालेले आहे। या केंद्रातर्फे पहिल्यांदाच मराठवाड्याच्या भूमीमध्ये आणि परभणीमध्ये हे महोत्सव जो आहे 4 दिवसाचा त्यांनी आयोजित केलेला आहे। तर या महोत्सवामध्ये काय आहे, काय काय राहणार आहे आणि कशा पद्धतीचे स्टॉल आहेत, शेतकऱ्यांसाठी काय फायदा आहे, त्याचबरोबर साहित्य, त्याचबरोबर परंपरा आणि आणखीन काय साहित्य, संस्कृती आणि प्रदर्शन या तिन्हीचा मेळ या महोत्सवामध्ये मांडण्यात आलेला आहे। आपल्यासोबत खुद्द आबासाहेब मोरे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण हे जे कृषी प्रदर्शन भरवता त्याची परंपरा काय आहे। परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्व मराठवाड्यातल्या सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही इथं 7 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये मराठवाडा स्तरीय विभागीय कृषी महोत्सवाचं नियोजन केलेले आहे। या कृषी महोत्सवात शेतकऱ्याला लागणारं शेतीसाठी तंत्रज्ञान, मार्गदर्शन, मार्केट, शेतीला जोड व्यवसाय, कमी पाण्यातली चांगली शेती, कमी खर्चातली शेती, शेतीमधले सण उत्सव, परंपरा, वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या, तणभाज्या याची माहिती, गाईगुरांची माहिती, असे अनेक विषय शेतीसहित आणि शेतकऱ्याला इतर ज्या गरजा आहे, जसं शेतकऱ्याच्या मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न आहे, त्याच्यासाठी आपण इथं विवाह संस्कार विभाग आहे, त्याच्या माध्यमातून आपण त्याचं वधूवर परिचय मेळावा शेतकऱ्यांसहित सगळ्यांसाठी आपण तो नियोजित केलेला आहे। त्याचबरोबर शेतीला जोड व्यवसाय सहित इतर नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने आपण एक स्वयंरोजगार मेळाव्याचं सुद्धा नियोजन उद्याच्या याच्यामध्ये म्हणजे साधारण 8 तारखेला 8 मार्चला आपण या ठिकाणी नियोजित केलेले आहे। आणि असे सगळे विषय जे जे आज गरजेचे आहे, जे जे आज आपल्याला सर्व नव्या पिढी सहित आणि शहरी ग्रामीण भागातील सर्व स्तरातल्या शेतकरी असो, उद्योजक असो, शहरी भागातले असो, विद्यार्थी असो, सर्वांसाठी उपयुक्त अशी सगळी माहिती आपण इथं मांडत आहोत। आणि सर्व सेवाभावी आहे, कुठली फी किंवा कुठली एंट्री फी असं याच्यामध्ये नाही आहे। तर आपण सर्व स्तरातल्या सर्व लोकांना या ज्ञानाचा आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे। आतापर्यंत हे कृषी महोत्सव आपण नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा दिंडोरीला करत होता, पण आता तुम्ही मराठवाड्यात करताय, तर काय प्रयोजन? मराठवाड्यातली जी संस्कृती आहे किंवा मराठवाड्यातली जी शेती आहे किंवा मराठवाड्यातले जे जे पिकं आहे, तिथली जी पद्धती आहे ही सामान्य सर्व यांच्यापर्यंत पोहोचावी। आणि या इथं मराठवाड्यातल्या जे जे शेतकरी जे तिकडं नाशिकमध्ये येऊ शकत नाही जागतिक कृषी महोत्सवाला, तर त्या अशा सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी आम्ही आमची सर्व यंत्रणा आणि सर्व सेवेकरी म्हणजे मराठवाड्यातले जे सर्व कार्यरत कृषी शास्त्र प्रतिनिधींसहित सगळ्या विभागांचे प्रतिनिधी आम्ही सर्व मिळून याचं नियोजन इथल्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी इथं नियोजित करत आहोत। इथं आपण पाहिलं की कृषी महोत्सवामध्ये केवळ शेतकऱ्यांच्या बी बियाण्याचंच नाही, तर आपण एक संस्कृतीचं दर्शनही ठेवलेलं आहे। काय त्या स्टॉल्स? आता जे आपल्या हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींच्या परंपरा असो किंवा आपले जे पूर्वज आहे त्यांनी जे काही सण उत्सव होते आणि त्याचा काहीतरी निसर्गाशी, त्याचा काहीतरी आपल्या आरोग्याशी काही ना काही त्याचा एक समन्वय होता। आणि तो नव्या पिढीला कळण्यासाठी आम्ही इथं भारतीय संस्कृतीतले सण उत्सव, त्याचं वैज्ञानिक कार्यकारण भाव, त्याचं आमच्या जसं शेतकऱ्यांचे नागपंचमी असो किंवा असे काही उत्सव आहे की जे बरेचसे शेतीच्या संदर्भात आहे, असे सर्व उत्सव सण माहिती ही प्रात्यक्षिक मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आता भाषणामध्ये सांगताना सांगण्यात आलं की आपण जे अध्यात्म आहे हे 20% आहे आणि 80% समाजकारण या स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत चाललं जातं। नेमकं कसं हे? आता याच्यामध्ये कसं होतं, जो 20% जो आहे जो भगवद्गीतेचं जो भगवंतांनी सांगितलेलं आहे कर्मकांडाचा किंवा जो कर्म वेगवेगळ्या प्रकारचा विषय तो जो सांगितलेला आहे, आध्यात्मिक सेवा उपासनेचा विषय सांगितलेला आहे, तो विषय पण आहे। आणि 80% जे राष्ट्रासाठी म्हणजे जसं आता आपल्याकडं पर्यावरणाचा एक विभाग आहे, त्या माध्यमातून आपण बांधावर झाडं, शेताच्या बांधावर कोणते झाडं लावावे, घराजवळ कोणते झाडं लावावे आणि ते सर्व मिळून आपण तो उपक्रम राबवतो। असे अनेक उपक्रम आहे की जे आपल्या राष्ट्रासाठी उपयोगी आहे, जे पर्यावरणासाठी उपयोगी आहे, जे आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयोगी आहे। हे सर्व सामाजिक उपक्रम आहे आणि हे सर्व आपले सर्व सेवेकरी भाविक सगळे मिळून आम्ही राबवत असतो।
आपण इथं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केले. आपल्याला माहिती मराठवाड्यातला तरुण मोठ्या प्रमाणावर मुंबई पुण्याकडे नोकरीसाठी जातो. इथं आता जो रोजगार मेळावा आहे याच्यामध्ये किती कंपन्या येतील, किती युवकांना रोजगार मिळेल आणि किती युवकांची नोंदणी आपल्याकडे आहे? आता साधारण आपण उद्याच्या याच्या नियोजनासाठी एक साधारण सुमारे 50 कंपन्यांना आपण निमंत्रित केलेले आहे आणि त्या जवळजवळ आम्ही असं एक नियोजन केलेले आहे की एक साधारण 2000 युवकांना तरी युवक युवती असो यांच्यासाठी आपण रोजगाराचं नियोजन आपण त्यांना मिळावं आणि बाकी इतर जे कोणी असतील त्यांना उद्योग सुरू करायचा आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन आम्ही काही आमच्या माता भगिनींसाठी बचत गटाच्या माध्यमातून असो किंवा छोटे छोटे गट लघु उद्योग अशा माध्यमातून कसं काम करता येईल याचं सुद्धा प्रशिक्षण त्याचं नियोजन आपण केलेलं आहे. किती युवकांच्या नोंदणी काय झाल्या? आता साधारण आता उद्या सकाळपासून आपण तो नियोजन करतोय तर एक साधारण आमचा एक अंदाज आहे एक 5000 युवकांच्या युवक युवतींच्या नोंदी अपेक्षित आहे आणि त्यातल्या 3000 लोकांना तर आम्ही म्हणजे पहिल्याच उद्या ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतील त्याच दिवशी आम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर किंवा त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देण्याचा तो प्रयत्न करत आहोत. आता या कृषी महोत्सवामध्ये वेगवेगळे परिसंवाद आहेत. तर परिसंवादाच्या माध्यमातून काय प्रबोधन करेल? आपण या परिसंवादासाठी एक राष्ट्रीय लेवलचे तज्ज्ञ जसं आता उद्या दुपारी उद्या 8 तारखेला दुपारी 3 वाजता एक कृषी आणि पशुगोवंशवर आधारित परिसंवाद आहे. याच्यासाठी एक खूप चांगले अभ्यासक मार्गदर्शक की ज्यांनी गायींवर प्रात्यक्षिक काम केलेले ज्यांना राष्ट्रीय त्याच्यामध्ये पुरस्कार प्राप्त आहे, भारतातली 1 नंबरची गोशाळा म्हणून ज्यांना मिळालेले असे काही मार्गदर्शक येत आहेत आणि ते खूप सुंदर पद्धतीने आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सर्वांना प्रबोधन करणार आहेत. पर्यावरणावर आपण एक चर्चासत्र संवाद ठेवलेला आहे. शेतकरी वधूवर परिचय मेळावा पण आहे. सरपंच मांदियाळी मराठवाड्यातले बरेचसे गावांचे सरपंच साधारण 1000 सरपंचांचं नियोजन आपण केलेलं आहे. असे एक 4 दिवस आपण हे केलेले आहे आणि शेवटच्या समारोपाला परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत एक मोठा सत्संग मोठा मेळाव्याचं नियोजन आपण केलेले आहे. तर आपण हे सर्व जे पाहता की आता जे कृषी महोत्सव आहे त्याच्यामध्ये विषमुक्त शेतीवर आपला जास्त भर आहे. नेमकं याचं कारण काय? याचं सर्वात महत्त्वाचं कारण की विषाने काय होतं याचे दुष्परिणाम आज जगाने अनुभवलेले. आपण पेरलेलं फवारलेलं विष आज आपल्या पुढच्या पिढ्यांच्या पोटात जाऊन कॅन्सर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, जमीन नापीक होत आहे आणि याचे खर्च वाढत चाललेला आहे, मित्र किती मरत चाललेला आहे. त्याचे दुष्परिणाम जगाने सगळ्यांनी बघितलेले आहे. असं कोणी म्हणणार नाही की पेस्टिसाईड खूप चांगले किंवा असं कोणीच म्हणणार नाही. आज मजबुरी म्हणून शेतकऱ्यांना वापरावं लागतं. पण मग त्याला पर्याय काय आहे? निसर्गाने जसं कडुलिंबा असो तो एक खूप चांगला पर्याय, गाईचं शेंगोमूत्र असो किंवा असे निसर्गात शेकडो घटक आहे, शेकडो अनेक गोष्टी आहे की ज्या खूप चांगल्या आहेत पण आपल्याला त्या माहीत नाही. म्हणून त्या हळूहळू माहिती आणून हळूहळू जमिनीतलं विष कमी करून हे जर आपण उपक्रम पुढे आणले तर आमच्या शेतकऱ्यांचा बराचसा पेस्टिसाईडचा खर्च कमी होईल आणि पुढच्या पिढ्यांचं आरोग्य चांगलं टिकून राहील. शेवटचा प्रश्न की आता आपण पाहतात की देशभर असेल किंवा राज्यभर असेल जे काही धार्मिक मठ आहेत याच्यामध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम होतात, दुसरे होत नाहीत. पण आपला एकमेव असा दिंडोरीचा हे आहे श्री स्वामी समर्थांचा की आपल्या या माध्यमातून शेतकरी असेल किंवा विषमुक्त शेती असेल, शेती गोवंश असेल याचा प्रचार प्रसार केला जातो. तर हे वेगळं वाटत नाही? आता तसं तुलनात्मक विचार करणं योग्य नाही पण एक ही पूर्वीपासून आपली जबाबदारी आहे. आपल्या हजारो वर्षापासून ऋषीमुनी सुद्धा हे सगळं मार्गदर्शन करायचे. आपल्याकडे जी परंपरा होती मध्यंतरीच्या कालावधीत अध्यात्माकडे बघायचा दृष्टिकोन थोडा संकुचित झाला, थोडा एक धर्म किंवा एक संप्रदाय म्हणून बघितला गेला. पण तसं नाही, अध्यात्म एक मोठं विज्ञान आहे की ज्याच्यामध्ये खगोलशास्त्रापासून सगळ्याचं ज्ञान आहे, वन औषधींचं ज्ञान आहे, पशुपक्षी सगळ्याचं माहिती आहे आणि हा खूप मोठा माहितीचा खजाना आहे. आणि तो आपल्या ऋषीमुनींनी वेगवेगळ्या शास्त्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून सण उत्सवांच्या माध्यमातून तो आपल्याला ती परंपरा कायम ठेवली ती. आणि आपल्या याच्या या सेवा मार्गाच्या माध्यमातून हे जे काही 150 वर्ष इंग्रजांनी पूर्वी राज्य केलं किंवा 700 वर्ष मोगलांनी राज्य केलं आणि हे जे ज्ञान आपल्याकडे परंपरा आहे ते ज्ञान लुप्त झालेले हे पुनश्च एकदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचं काम हे दिंडोरीपर्यंत सेवा मार्गातून आपण करत आहोत. आपण काही संदेश देऊ शकाल अन्य? माझं तर एकच सगळ्या शेतकऱ्यांना आणि सर्वांना एकच सांगणे की जवळच्या दिंडोरीपर्यंत केंद्रात आपले जे जे उपक्रम आहे मग त्यात पर्यावरणाचा असो कृषीचा असो या उपक्रमांची एकदा माहिती घ्या आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडत्या त्या गोष्टींचा निश्चित तुम्ही तो लाभ घ्या.
या सर्व गोष्टींतून आपल्याला निश्चित अनेक समस्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडतील. हे होते आबासाहेब मोरे. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये केवळ धार्मिक किंवा कर्मकांडच न करता शेतकऱ्यांसाठी, गायीसाठी, गोवंशासाठी आपलं मौलिक कार्य करत आहेत. परभणी शहरामध्ये आजपासून येणाऱ्या 4 दिवस भव्य असा कृषी महोत्सव त्यांनी आयोजित केलेला आहे आणि या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी नोकरी महोत्सव ठेवलेला आहे. त्याचबरोबर विषमुक्त शेतीसाठीचे प्रयोग देखील त्यांनी ठेवलेले आहेत आणि याचा लाभ मराठवाड्यातील शेतकरी घेत आहेत. नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी.